नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:06 ते 3:30 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:27 ते 9:52 आणि यमगंड काळ दुपारी 11:16 ते 12:41 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षलबरोबर लाभयोग करणार आहे. दुपारी 11:57 हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल आणि शुक्र आणि नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी बुध आणि हर्षलचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. यानंतर सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 11:57 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल आणि व्ययातला शुक्र आणि नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. आजच्या दिवशी दशमातला बुध आणि तुमच्याच राशीतला हर्षल परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी दुपारपर्यंतचा कालावधी थोडासा धकाधकीचा राहील, दगदगीचा राहील, फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आरामसुद्धा तुम्हाला मिळेल. घरातल्या व्यक्तींवर कुठे बाहेर केला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 11:57 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि लाभातल्या शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातला बुध आणि व्ययातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ संभवतात. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं पूर्ण होताना दिसतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यामधून सुद्धा काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. काही निर्णय तुम्ही धडाक्यात घ्याल आणि ते पूर्णसुद्धा होताना दिसतील. भाग्याची साथ सुद्धा चांगल्या प्रकारे लाभ येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 11:57 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल आणि दशमातल्या शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातला रवी आणि लाभातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचं कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल पूर्ण होताना दिसतील. खास करून आर्थिक व्यवहाराच्या दिवशी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. त्या संदर्भातल्या काही नवनवीन संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील की ज्या तुमच्यासाठी सकारात्मक असतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास, खास करून काही मानसिक तणाव तुम्हाला जाणवू शकते. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास.
कर्क राशीच्या व्ययसना चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 11:57 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल आणि भाग्यातल्या शुक्र नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातला बुध आणि दशमातला हर्षल हे परस्पर केंद्र करण्यात दिवस महत्त्वपूर्ण आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. तुमच्या अंदाज चुकीचे थोडासा तणाव सकाळच्या कालावधीमध्ये जाणवू शकेल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल, कारण तुमचे अंदाज बरोबर ठरतील आणि कामं मार्गी लागतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्या संदर्भी काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदारावर वादविवाद होण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभसना चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 11:57 हा चंद्र व्ययात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या शुक्र नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातला बुध आणि भाग्यातला हर्षल हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करण्यात दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जी काही तुमची कामं आहेत ते दुपारपर्यंतच्या कालावधीत जर का तुम्ही पूर्ण केले तर ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्यामध्ये थोडासा विलंब लागेल. स्ट्रेस थोडाफार प्रमाणात जास्त जाणवेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी त्यांच्याबरोबर वादविवाद वगैरे किंवा मतभेद होऊ शकतील. या संदर्भात थोडंसं दक्ष राहणं, काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 11:57 हा चंद्र तुमच्या लाभ सणात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातला बुध आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हातावेगळी करू शकाल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अतिशय काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला येतील, काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मतभेद, मतवैचित्र, वादविवादासारखे प्रसंग निर्माण होऊ शकतील. याचमुळे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्या संदर्भात शॉर्ट टर्ममध्ये कुठलीही मोठी रिस्क घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 11:57 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातला बुध आणि सप्तमातला हर्षल हे परस्पर केंद्र करण्या दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचं कॉन्फिडन्स लेवल अतिशय सुंदर प्रकारे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल सहजपणे हातावेगळी करू शकाल. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला जाणवेल. फिरणं वगैरे होईल, मात्र कामं तुमचे मार्गी लागताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्रासंदर्भातले महत्त्वपूर्ण काही क्ल्यूज किंवा काही संधी तुम्हाला मिळू शकतील की ज्या भविष्यकालीन योजनेसाठी तुमच्यासाठी फायदेशीर राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातले अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 11:57 हा चंद्र भाग्यात भ्रमण करेल आणि पंचमातल्या शुक्र नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे तृतीयातला बुध आणि षष्ठातला हर्षल हे परस्पर केंद्र करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड सकारात्मकतेने बदलेल. महत्त्वपूर्ण कामे हाती घ्याल, त्या संदर्भातला काही चांगला संदेशसुद्धा मिळू शकतील आणि तुम्ही कामं पूर्णसुद्धा होताना दिसेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा तुमचे जो तुमच्या शारीरिकच्या संदर्भातले त्रास येणाऱ्या 2 ते 3 दिवसात होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुमचे कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं थोडंसं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास.
धनु राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 11:57 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या शुक्र नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. द्वितीयातला बुध आणि पंचमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणे दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे राहील. मात्र काही चांगले अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक संदर्भातल्या व्यवहारावरती करडी नजर ठेवणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 11:57 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्या राशीतला बुध आणि चतुर्थातला हर्षल हे परस्पर केंद्र होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड, तुमचा कॉन्फिडन्स यामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लावू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय दुपारनंतर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 11:57 हा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल आणि द्वितीयातला शुक्र आणि नेपच्यूनबरोबर त्रिकोणीय करेल. बेयातला बुध आणि तृतीयातला हर्षल हे परस्पर केंद्रयोग करणार आहेत. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. तुमच्यातली एनर्जीसुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. मात्र काही छोटे मोठे लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे जास्तच प्रमाणात जाणवेल. महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे कुठल्या तरी गोष्टींचं जास्त प्रमाणात तणाव आल्यासारखा जाणवेल. निर्णय महत्त्वाचे छोटे किंवा मोठे घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 11:57 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या शुक्र नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे लाभातला बुध आणि द्वितीयातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत करा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध अतिशय सुंदर दिसून येतील. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी दुपारनंतरचा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. काय चांगले उत्तम अनुकूल लाभ तुम्हाला मिळू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे खर्च आणि इन्व्हेस्टमेंट यावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.